नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत थायरॉइड ह्या आजारामागची मानसिक आणि भावनिक कारणमीमांसा. तर थायरॉइड ही ग्रंथी कुठे असते? तर आपल्या घशामध्ये असते. तिथून आपण काय करतो? घशामधून आपलं मत, आपली क्रिएटिव्हिटी, आपलं अस्तित्व इतरांसमोर मांडतो. तर मग हा त्रास कधी होतो? जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं खरं अस्तित्व पूर्णपणे स्वीकारत नाही आणि तुमच्यापेक्षा वरचढ किंवा अथॉरिटीवरती असणाऱ्या माणसासमोर शरणागती पत्करता आणि स्वतःच्या आनंदाचा, खऱ्या आनंदाचा बळी देता आणि दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगता. पूर्वी तुम्ही मुक्तपणे स्वतःच्या मनातलं बोलून दाखवायचा. तुमचा स्वतःच्या क्षमतेवरती, तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती, त्याच्या अस्तित्वावरती काहीतरी अचीव करायचं, अशी तुमची काहीतरी निर्माण करायचं अशी इच्छा होती. पण काय झालं? तुम्ही स्वतःच्या ज्ञानासमोर विश्वास न ठेवता इतरांवरती ठेवले. त्यामुळे काय झालं? तुम्ही त्यांच्या मताशी जुळवून घेतलं, जी तुमची मतं नाहीच आहे. त्यामुळे काय झालं? सर्वांना सामावून घेण्यासाठी किंवा आपण स्वीकारलं जावं किंवा ते नातं टिकून राहावं किंवा कदाचित ती नोकरी, ते अस्तित्व तुमचं राहावं म्हणून तुम्ही आज्ञाधारकतेला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळे काय झालं? काळाच्या ओघामध्ये तुमचा स्वतःशी असलेला संबंध तो आहे तो दुरावला. म्हणजे तुमची जी मतं आहेत ती राहिली एका बाजूला आणि तुम्ही करताय काहीतरी दुसरंच, कारण ते दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे करताय. त्यामुळे तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व द्यायला लागला. त्यामुळे हा आजार उद्भवला. कदाचित याच कारणामुळे हा आजार स्त्रियांमध्ये जास्त जाणवला. मग काय होतं? तर मग आपलं हे जो राग, निराशा, हे जे सगळं आहे, कल्पनाशक्ती आहे, ती कुठे राहते? अडकून घशामध्येच राहते. तुमची स्वप्नही स्वप्नच राहतात, ती अस्तित्वात येतच नाही. त्याच्यामुळे काय होतं? असमतोल होतो किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग ह्या आजाराला सुरुवात होते. मग तुम्ही स्वतःचं खरं व्यक्तिमत्व दाबून टाकता आणि जे तुम्ही इतरांच्या हाती सोपवलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता. तर अशा व्यक्तींनी स्वतःला काही प्रश्न विचारावे, जसं काही मी माझ्या आयुष्यात कोणत्या ठिकाणी स्वतःपेक्षा इतरांना जास्त अधिकार दिले आहेत? मी माझ्या स्वतःच्या मतांवरती, माझ्या आतल्या आवाजावरती विश्वास ठेवतो का? मी कधी कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला असहाय्य पाहते किंवा कोणता राग, कोणती निराशा अशी आहे जी मी व्यक्त करत नाही किंवा कोणतं सत्य मी व्यक्त करत नाही. जर मी स्वतःला व्यक्त केलं तर काय होईल? आता हे सगळं झालं की कोणत्या कारणांमुळे होतं. तर आता ह्याच्यावरती उपाय काय आहे? तर सगळ्यात प्रथम तुम्ही तुमच्या खऱ्या आवाजाला मोकळं करा. तुमच्या स्वतःच्या भावनांना उघडपणे व्यक्त करा. हे एका दिवसात होणार नाही. ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागेल. पण छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करा. त्या गोष्टीचा सराव करा. तुमच्या अंतर्मनावरती, तुमच्या इंट्युशन्सवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्या. तर अशाच अजून आजारांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या आजाराबद्दल अशी माहिती हवी आहे याबद्दल नक्की कळवा. धन्यवाद.